राणे विरुद्ध ठाकरे हा वाद महाराष्ट्राला काही नवा नाहीये। त्यातच आता राणेंना महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं या वादाला अधिकच फोडणी मिळतेय। पाहूया। नारायण राणे आणि ठाकरेंचं शिवसेनेतलं वितुष्ट आता हमरी तुमरीवर आलंय। कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसाठी विनायक राऊतांची मशाल विरुद्ध नारायण राणेंचं कमळ असा संघर्ष होणार आहे। राऊतांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे कोकणात जाणार आहे। तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेबाबत नारायण राणे यांनी थेट धमकीची भाषा केली आहे। तर आमच्या देवेंद्रबद्दल ज्या भाषेत बोलला ना त्याला हे उत्तर आहे। सहसा आम्ही देत नव्हतो पण त्याचं कमी होत नाही। आता त्याला सांगता मी आता खासदारकी लढवतो, तू आता येतो इकडे ये आणि असे शब्द सिंधुदुर्गात बोलून दाख, मग परत जायचा रस्ता कुठून जातो तुम्ही दाख। इशारे वजा धमक्या देण्याची राणेंची तशी जुनीच खोड आहे, पण त्यालाही संजय राऊतांनी त्यांच्याच भाषेत उत्तर देत राणेंच्या हराकिरीचा लेखाजोखाच पाडला। वय झालंय त्यांचे, आता जो टोप घालतात त्या टोपाचे केसही पिकलेत बरं का, एवढं वय झालंय त्यांचं। ते आम्हाला दादागिरी सांगू नका, त्या कोकणच्या मातीत 3 वेळा पराभव केलाय तुमचा। आता ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट विजयावरूनच राणेंना डिवसल्यानं कोकणातला हा सामना हाय व्होल्टेज होणार आहे। हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही, पण एरवी संयमी वाटणारे राणे जेव्हा मध्येच भडकून धमकीची भाषा करतात तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटतं। मुंबईहून राजेश गुप्तासह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।